ते आज 12वे खेळाडू म्हणून तुम्हाला पाहायला मिळतील. कालच्या दिवसामध्ये जरूर चांगला खेळ राहिला त्यांचा, थोडासा आउट ऑफ फॉर्म आणि त्याच्यानंतर आज 12वे प्रतिनिधी आहेत. अमन एंटरप्राइजेस 11 या संघानं टॉस जिंकलाय आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय. आणि अमन 11 संघाला इथे मात्र बॅटिंग साठी इन्व्हाइट केले. चला सामन्याला आपण सुरुवात करूया. अगदी 2 ऑफिशियली पंच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील आजच्या दिवसभरामध्ये. दिलीपजी माळी सर आणि त्याच्यानंतर रामजी पाटील सर. खरं तर ही स्पर्धा तुम्हाला घर बसल्या यूट्यूब चॅनलवरती प्राप्ती लाईव्ह डिजिटल खरं तर या वाहिनीवरती तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांचे आपण स्वागत करूया. आणि 2 स्कोरर खरं तर आमच्या सोबत जोडले गेले, त्यांचे आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते मोहल्ला प्रीमियर लीग. अगदी या स्पर्धेचे 3रं वर्ष पाहायला मिळते. 2025 धमाका MPL धमाका. आणि या वर्षामध्ये खरं तर या दुसऱ्या दिवसामध्ये ही स्पर्धा तुम्हाला सुरुवातीच्या खरं तर पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळते. अमन एंटरप्राइजेस 11 विपक्ष अमन 11. खरं तर या 2 संघादरम्यान अगदी टॉस जिंकलाय अमन एंटरप्राइजेस 11 टीमनं, अर्थात मोबिन शेख त्या संघाचे संघनायक आहेत आणि त्यांनी टॉस जिंकला आणि लगेच गोलंदाजी करण्याचा निर्णय. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर तिथे या संघानं गोलंदाजी करणारे मोबिन शेखची टीम अमन एंटरप्राइजेस 11 काल एक सामना जिंकला, एक गमावलाय. परंतु बॅटिंग करणाऱ्या अमन 11 टीमनं दोन्ही सामने गमावलेत. म्हणजे त्यांच्यासाठी जिंकू किंवा मरू, अगदी डू अँड डायचा सामना असेल. सकाळचं सत्र अगदी टॉस गमावलाय आणि त्याच्यानंतर बॅटिंगचा इथे मात्र त्यांच्यावरती दबाव आला. अगदी निर्णय दिला गेला समोरच्या टीमनं की यार तुम्ही बॅटिंग करा. इजाज आणि स्ट्रायकर एंडला अरबाज आणि नॉन स्ट्रायकर एंडला इजाज. अरबाज आय थिंक संघ नायक आहेत अमन 11 टीमचे. आणि गोलंदाज आतिक. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. सामन्याला इथे मात्र सुरुवात केली जाईल. अगदी MPL धमाका 2025 पर्व तुम्हाला पाहायला मिळतं. स्पर्धेचे 3रं वर्ष, अगदी 3ऱ्या वर्षामध्ये तुम्हाला बरंच काही बदल होताना या मोहल्ला प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतोय. सकाळचं सत्र टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय अगदी अमन एंटरप्राइजेस 11 टीमनं आणि अमन 11ला इथे मात्र बॅटिंग साठी आमंत्रित केलंय. दोन्ही टीमला आमच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा असतील, अपेक्षा असतील. बॅटिंग करणारी टीम ज्याने कालच्या दिवसामध्ये 2 सामने गमावलेत, डू अँड डायचा सामना अगदी त्या टीमसाठी आणि त्यांना इथे मात्र पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करायची आहे. सज्ज झाले सलामीर जोडी अगदी अरबाज आणि त्याच्या जोडीला फलंदाज आपण पाहू शकत इजाज. गोलंदाज आतिक तयार आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल. काउंटडाऊन स्टार्ट. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू सकाळच्या सत्रामध्ये इथे मात्र अप्पर कट. अरबाजनं इथे मात्र धावांचा श्रीगणेशा केला. पहिल्या चेंडूवरती खातं उघडलं गेलं धावांचा आणि तेही चौकाराच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. अगदी चांगली सुरुवात आहे. सकाळचं सत्र अगदी गोलंदाजांना पोषक ठरणार आहे वातावरण, परंतु इथे सुरुवात बॅटिंग करणाऱ्या टीमनं अगदी चांगली राहिली. गोलंदाज आतिकचा आपण चेंडूचा विचार केला, ऑफस्टिकच्या बाहेरची चेंडू अगदी तिथे मात्र अप्पर कट खेळला गेलाय. चौकारानं सुरुवात. मिस टायमिंग आहे.
खेळाडू शॉर्ट स्क्वेअर लाईक रिजनला अगदी तिथे खेळाडू आपल्याला आफ्ताब होते. साधा सरळ सोपा झेल आफ्ताबनं सोडलाय, तोही अरबाजचा ज्यानं चौकार लावलाय. अशा या मोमेंटला इथे अगदी सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजाला यश मिळवून देण्याकरिता हा प्रयत्न असायला होता, परंतु अपयशी राहिला आफ्ताबकडनं आणि झेल ड्रॉप झालाय. जीवनदान मिळालं अरबाजला अगदी 4 धावेवरती असताना. सांघिक कोट्यामध्ये धावा आता तुम्हाला बिनबाद 5. सामना 4 षटकांचा अगदी भरपूर चांगलं वातावरण बॅटिंग करणाऱ्या टीम साठी सुद्धा. जर हवेची साथ मिळाली तर या मैदानावरती धावा जास्त प्रमाणात होतात. क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न राहिलाय, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू डॉट आलाय. इजाज आलाय स्ट्रायकर एंडला. पहिला चेंडू डॉट आहे, पहिला चेंडू चौकार, त्याच्यानंतर सिंगल आणि आता चेंडू हा डॉट आलाय. हे चांगलं कमबॅक आहे. जेव्हा चौकार मारला त्याच्यानंतर ॲज अ गोलंदाज म्हणून ही लाईन वापरायला हवी होती आणि ती वापरली गेली आहे गोलंदाज आतिककडनं आणि ते चांगलं कमबॅक राहिलंय. अगदी या संघाने कालच्या दिवसामध्ये एक सामना जिंकलाय. शॉर्टअप लाईनचा चेंडू होता, अगदी पुल करायचं होतं परंतु इजाजला जमलं नाहीये. कदाचित याच कारणास्तव मुले तर खरं तर काल 2 सामने या टीमने गमावलेत की काय. आपला टॉप ऑर्डर बॅटिंग जर का क्लॉप झाला, जर अशा पद्धतीने आपण बटके खेळणार तर आपल्याला विजयापासून भरपूर दूर राहावं लागेल. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न राहिला, आही चेंडू डॉट आलाय. अगदी फुटवर्कचा वापर होत नाहीये. फलंदाजाकडनं धावा धावफलकावरती फक्त 5च आहेत. अगदी पहिल्या 2 चेंडू मध्ये 5 आल्या, त्याहून अधिक मित्र म्हणेल पहिल्या चेंडूवरती चौकार होता. पॉवर प्ले मध्ये बॅटिंग अशाच पद्धतीने करायची असते आणि एक्झॅक्टली आता या बॅटिंग करणाऱ्या अमन एंटरप्राइजेस 11 टीमला हे जमत नाहीये. अरबाज अगदी संघनायक आहेत, भरपूर जबाबदाऱ्या त्याला खेळाव्या लागतील या मॅच मध्ये आणि त्यांना बॅटिंग साठी ऍज अ ओपनर म्हणून आलेत. इथे दांडी गुल झाले, पहिला फलंदाज त्रिफलाचीत. या जोडीला आता मात्र हा डाव सावरावा लागेल. पाच धावा लागल्या गेल्यात. अरबाजनं चौकारानं आपल्या डावाची आणि आपल्या संघाची इथे खरं तर चौकारानं सुरुवात केली. आता खरं तर त्याला ही सर्व सूत्र आपल्या हातात घ्यावी लागतील तर आणि तरच या टीमचं काहीतरी भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी तुम्हाला चांगला प्रयत्न करावा लागेल. आणि एक संघनायक, एक लीडर म्हणून तुम्हाला अरबाज म्हणून इथे एक सलामीर अरबाज आहे तर त्याला चांगला बॅटिंगचा परफॉर्मन्स दाखवावा लागेल. जर या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर हा सामना कशा पद्धतीने जिंकता येईल त्यासाठी पहिल्या सत्रामध्ये धावा धावफलकावरती लावाव्या लागतील. आय थिंक मी म्हणेल 40हून अधिक धावा जर का बनल्या तर एक चांगली फाईट पाहायला मिळेल. ड्राईव्ह केला ऑन साइडला, मिसटायमिंग जरूर आहे परंतु अलांग द कार्पेट. एक धाव पूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न नाही होणार. अगदी फेकी ॲक्युरेट होती. मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव मिळाली आणि सिंगलच्या मदतीने 6 धावा धावफलकावरती.
कामिनेत गोलंदाजीला पहिला चेंडू अगदी चांगल्या पद्धतीनं ठेवला होता गोलंदाजांना. मिडल आणि लेग वरती लाईन तुम्हाला गुडलँड स्पॉट वरनं पाहायला मिळाली. त्याच्यानंतर या चेंडूवरती सिंगल आली रियाज स्ट्रायकर एंडला. अगदी फ्रंटफूटचा उपयोग. त्याच्यानंतर हलक्या हाताने ढकलले डीप पॉइंटला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा अगदी इझिली इथे मात्र पूर्ण झाल्यात. 2च्या मदतीने धावसंख्येचा आकार जरूर हळूहळू बदलताना पाहायला मिळतो. 8च्या घरामध्ये धावफलकावरती धावा होताना पाहायला मिळतात. गोलंदाज परत एकदा तयार आहेत. 8 धावा आतापर्यंत बनल्या गेल्यात. इथे पंच लाईन चेक करतात. याच पंचांनी इथे इशारा दिला की हा चेंडू भरपूर चांगला आहे. जेव्हा तुम्ही मिडल आणि लेग वरती गार्ड घेता तर तुम्ही अशा आउट ऑफ द ऑप्शन या लाईनला तुम्ही वाईटची डिमांड नाही करू शकत. आणि अगदी फलंदाज रियाज तिथे पाहतच राहिले की हा चेंडू वाईट नाहीये. डॉट आलाय चेंडू. ऑन साइडला फटका भरपूर चांगला आहे. कॅचची संधी क्रिएट झाली आहे परंतु खेळाडू पोहोचू शकत नाही. एका टप्प्याने चेंडूला अडवलं गेलंय. तदनंतर 2 धावेंची इथे संधी निर्माण. डायरेक्ट हिटचा प्रयत्न राहिला आणि थोडीस बॅकअप खराब राहिलं. मी म्हणेल पहिल्याच अटेम्प्ट मध्ये चौकार गेला असता तर खेळाडूची दमछाक झाली नसती. परंतु इथे दोन्ही फलंदाजांना अगदी धावून 4 धावा कंप्लीट केल्यात. 12 धावा धावफलकावरती. दुहेरी अंक आता मात्र गाठला गेलाय. अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. हे लक्ष असायला हवं. 12वा प्रतिनिधी अचूक लक्ष आहे. फक्त कॅल्क्युलेशन चुकतंय त्याचं. 4 धावा धावून काढल्या म्हणजे स्कोअर कार्ड वरती चौकारच लिहायला हवा. आणि इथे छेडछाड करण्याचा प्रयत्न राहिला. रनआउटची संधी असेल. या हिटचं आउट धावचीच्या स्वरूपात हा फलंदाज बाद आणि इथे रेफर केलंय हे अंपायर. तिसऱ्या पंचाकडे खरं तर इथं रेफर केलं गेलंय. बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं रिव्ह्यू मागितला गेलाय आणि आमचे टेक्निकल डिपार्टमेंट अगदी प्राप्ती लाईव्ह डिजिटल खरं तर ही डिपार्टमेंट सज्ज झालंय. जितू दादा अगदी काही क्षणामध्ये तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल फलंदाज बाद आहे की नाही. परंतु यष्टीरक्षणाचं कौतुक करायला हवं. चांगलं लक्ष राहिलं होतं की फलंदाज पुढे गेलाय की नाही आणि अगदी त्या क्लोज एन्काउंटर मध्ये चेंडू स्टंप वरती लावला गेलाय. परंतु फलंदाज बाद आहे की नाही हे मात्र तिसऱ्या पंचावरती निर्णय सोपवला गेलाय आणि थोड्याच वेळामध्ये आपल्यापर्यंत हा निर्णय पोहोचवला जाईल. फलंदाज नॉट आउट आहे. सुरक्षित आहे फलंदाज. अगदी पंचांचा हा निर्णयाला इथे मागे घ्यावा लागेल. म्हणजे या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव नाही. चेंडू डॉट राहिला गेला. बरंच काही या चेंडूवरती घडलं गेलं. थोडासा वेली वाया गेला मी म्हणेल. अंपायर्स कॉल आहे. अंपायर्स कॉल आहे त्यामुळे मुबीनची मागणी रास्त होती की अगदी टीम कडे बिमर आणि बिमर साठीच रनआउट फक्त बिमर साठीच रिव्ह्यू आहे. त्यामुळे अंपायर्स कॉल असल्यामुळे आम्ही तिसऱ्या पंचांकडे ही डिमांड पूर्ण केली त्यांची. शेवटचा चेंडू आहे. धावा आतापर्यंत लागल्या गेलेत 12 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 12 धावा धावफलकावरती. अंतिमचा चेंडू आहे. दुसरं षटक. इथे हाही चेंडू डॉट आलाय. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालाय. धावा धावफलकावरती. 1 गडी बाद 12.
आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. साहिल शेख अगदी संगनायक आहेत. तर कॅप्टन्सने तुम्हाला बोलवलंय तर तुम्ही यायचं. ईगल्स टीम संपूर्ण स्क्वॉड अगदी, कारण पुढचा सामना तुमचाच राहील, त्यामुळे आपण यायचं इकडे. चला 12वा खेळाडू पाणी घेऊन जायचं आहे. चला डीजे. खेळ समाप्त झालाय. धावपलकावरती 12 लागल्या गेल्यात आणि गोलंदाज इम्तियाज आलेत तिसऱ्या षटकामध्ये. 12 धावपलकावरती. स्ट्रायकर एंडला अरबाज. पहिला चेंडू हलक्या हाताने ढकलला गेलाय. चांगली फिल्डिंग राहिली तिकडे अगदी गलीच्या क्षेत्रामध्ये. रिजवान होते आणि या टीमचे पुरस्कर्ते आहेत ते पॅकर्स आहेत खरं तर. आणि थोडीशी इंजुरी आणि तरी सुद्धा आज या MPL धमाक्यामध्ये खेळण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे आणि ते खेळतात. हा थोडासा आगळा वेगळा प्रयत्न राहिलाय फलंदाजाकडनं, कारण का अगदी सरळ बॅटने या चेंडूला भिरकावायचा होता, परंतु सॉफ्ट हँडल खेळण्याचा प्रयत्न राहिला. चेंडू डॉट आलाय. धावपलकावरती फक्त लागल्या गेल्या 13. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाज इम्तियाज आहेत. ड्राईव्ह केला ऑन साइडला. फटका भरपूर चांगला आहे. खेळाडू आहे तिकडे डीप मध्ये. 1 धाव कंप्लीट आणि 1 धावेवरती समाधान. अरबाज जोपर्यंत मैदानामध्ये उभे असेल तर जरूर इथे धावा जास्तीत जास्त बनवण्याचा प्रयत्न राहील. 14 धावपलकावरती लागल्या गेल्यात. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. म्हणजे अजूनही या पहिल्या सत्रातील 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्येचा उच्चांक गाठावा लागेल या बॅटिंग करणाऱ्या टीमला. फुल टॉप फुल टू वचून आणि संघनायकाने इथे मात्र दाखवला गेला या चेंडूवरती षटकार आणि पंचांकडनं रिव्ह्यू ची इथे डिमांड केली आहे. हा चेंडू भीमर आहे की नाही त्याकरिता. आणि पॉपिंग क्रीजच्या बाहेर आल्यानंतर तुम्ही असा फटका खेळला तर तुम्हाला नो मिळत नाहीये. त्यासाठी तुम्हाला पॉपिंग क्रीज मध्ये असणं भरपूर गरजेचं आहे. परंतु डिमांड भरपूर चांगली होती. षटकार मिळालाय. 20 धावपलकावरती लागल्यात. अशाच फटक्यांची आता मात्र नितांत गरज आहे ती अमन एंटरप्राइजेस 11 टीमला. हाही फटका चांगला आहे परंतु मिस टायमिंग आहे. लॉंग ऑफला खेळाडू तैनात. अगदी शेवटच्या मोमेंटला बॅलन्स खराब होता. अगदी त्या खेळाडूने चेंडूला आतमध्ये ढकललाय. भलेही झेल टिपू शकत नाहीये परंतु आपल्या टीम करता धावा वाचवल्या जातील.
पडदा बघा, सीमारेषा अगदी जो पट्टा लावलाय पोपटी कलरचा तोच बाउंड्री आहे, परंतु तो पट्टा हल्ला असता तर जरूर आम्ही रेफर केला असतं, तसं काही दिसलं नाहीये, तर त्यामुळे रेफर करणं रास्त नाहीये मागणी तुमचे. 2 धावा जरूर. खेळाडू अगदी पाहिलं तर तिथे बाउंड्री लाईन वरती होते, कामिल होते, कामिन शेख. अगदी चांगली फिल्डिंग राहिली आहे आपल्या टीम करिता. 4 धावा वाचवल्यात कामिनना, परंतु बॅटिंग भरपूर चांगली करतोय अरबाज. टीम लीडर अगदी चांगले फॉर्मात. ऑन साइड ला थँक्यू सो मच. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आता 28 धावा धावपलकावरती लागल्या. 28 षटक समाप्त झालंय. तीन षटकाचा खेळ समाप्त झालाय. चौथा गोलंदाज अगदी मुबीन शेखलाही थोडासा प्रश्न असेल की कुठला गोलंदाज वापरावा, कारण का बॅटिंग करणारी टीम डू अँड डाय, त्यांना जिंकणं हे फार गरजेचं आहे. असं म्हणतात ना की मेलेला कोंबडा कधी आगीला घाबरत नाही. ही परिस्थिती बॅटिंग करणाऱ्या टीमची आहे. त्यांना हा शेवटचा सामना आहे. जर जिंकला तर अस्तित्व कायम असेल, हरलात तर मात्र या स्पर्धेतून माघारी परतावं लागेल. साजिद आलेत गोलंदाजीला. चौथं षटक आहे. फटका ही चांगला आहे. पहिल्या चेंडूवरती अगदी लेट कटचा फटका. चेंडू चालला डीप पॉइंटच्या पलीकडे, आलाय चौकार. बॅटिंग करते अमन एंटरप्राइजेस 11 टीम. मुबीन आता यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये, परंतु त्याच्या हातामधनं अगदी चोरटी धाव मिळवले. 22च्या माध्यमातून सिंगल कंप्लीट झाली आहे. अगदी ही धाव मी म्हणेल अतिशय चांगली धाव तुम्हाला पाहायला मिळेल, कारण का यष्टी रक्षक क्लोज होता, त्याच्या हातामध्ये चेंडू, परंतु सेकंड अटेम्प्टला चेंडू पडला गेला आणि लगेच एकदा चित्याच्या चपलाईनं ही धाव पूर्ण केली. कारण का अरबाज स्ट्रायकर येणं फार गरजेचं आहे. त्याच्या बॅटनं आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकार पाहिलाय. 33 धावा धावपलकावरती आणि 21 धावेवरती बॅटिंग करतोय अरबाज. स्वतः संघनायक आणि टीम लीडर कसा असावा अरबाजने आतापर्यंत या मॅच मध्ये दाखवलाय. डू अँड डायचा सामना आहे. शेवटचे 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. हा चेंडू भरपूर चांगला, यॉर्करचा मारा पेश केलाय. ऑफस्टम्पच्या लगतचा चेंडू, इथे मात्र खेळण्यासाठी तयार जरूर होता फलंदाज, परंतु हेलिकॉप्टर उडवता आला नाही अरबाजला या चेंडू करिता. चेंडू डॉट आलाय. धावा 33 धावपलकावरती. पुढचा चेंडू, गोलंदाज तयार आहे. ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न राहिला. मिस टायमिंग आहे. एका टप्प्याने चेंडू अडवला जाईल का? यस, इथे मात्र चेंडू अडवला गेलाय, परंतु 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2च्या मदतीने धावपलकावरती 35. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या सत्रातील शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय.
स्ट्रायकर एंडला फलंदाज तुम्हाला अरबाज, ज्यानं डावाची सुरुवात केली चौकारानं, तो अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. जरूर संघर्ष करत राहिला हा फलंदाज आपल्या टीमला विजयाच्या लक्ष्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. भरपूर मेहनत घेतली सिंगनायक अरबाज शेख. तुम्हाला अरबाज शेख अगदी लोअर फुल टॉस होता. ऑन साइडला एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न राहील परंतु कदाचित धावबाद होईल का, कदाचित होता आणि 2 धावा पूर्ण झाल्यात. अरबाजनं भरपूर मेहनत घेतली या मॅच मध्ये. एक चांगला संघनायक, एक चांगला फलंदाज आणि त्याच्यानंतर चांगला गोलंदाज म्हणून त्याला चांगलं प्रदर्शन करावं लागेल. येस, जर सामना जिंकला नाही बॅटिंग करणाऱ्या टीमने तर मात्र परतीचा प्रवास आहे. त्यासाठी एक संघनायक म्हणून त्याने जबाबदारी भरपूर उचलली आपल्या खांद्यावरती आणि त्याला शेवटच्या क्षणापर्यंत ती जबाबदारी आपल्या खांद्यावरती पेलावी लागेल. अंतिमचा चेंडू आहे, धावा धावफलकावरती 37. एकाच चांगला फटका 40हून अधिक. इथे पंचांचा इशारा आला, इट्स वाईट. हा वाईट चेंडू भरपूर अरबाज शेख साठी चांगला राहील कारण का त्याला थोडासा विश्रांतीचा वेळ मिळेल आणि त्या वेळेचा फायदा त्याला मिळेल का हे जरूर पाहावं लागेल. पुढचा सामना असेल ईगल 11 विपक्ष स्टार 11. टॉस करण्यासाठी दोन्ही टीमला इन्व्हाइट करूया आपण. फुल टॉस. चाळीसहून अधिक धावा 4 षटकामध्ये जमा केल्यात आणि लक्ष असेल ते बॅटिंग करण्यासाठी येणार तो अमन 11 संघ, अमन एंटरप्राइजेस 11 संघ. त्याला लक्ष असेल 43 धाव्यांचं. चला टॉस साठी आपण इन्व्हाइट करूया ईगल 11 बनाम स्टार 11. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी यायचं लगेच. येस, व्यासपीठावरती मुख्य अतिथी जे आमचे आलेले सन्माननीय दलालजी शेख यांचा इथे जलालजी शेख माफी असावी कारण का नाफामध्ये थोडीशी गफलत झाली. आणि खरं तर अमन एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत तर त्यांचा इथे मात्र सन्मान केला जाईल. आयोजकांच्या वतीनं सन्माननीय जलालजी शेख यांचा इथे यथोचित सन्मान केला जाते. भारतीय संस्कृती खरं तर याही व्यासपीठावरती जपली जाते. वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन पाहुण्यांचा इथे मात्र सन्मान केला जातो. हुसेनजी शेख यांच्या शुभ हस्ते पाहुण्यांचा इथे मात्र सन्मान केला जातोय. चला दोन्ही टीम टॉस करण्यासाठी यायचं आहे. चला अजिम शेख या खेळाडूला पारितोषिक आले. जर झेल टिपला तर आमचे डीजे ऑपरेटर यांच्याकडनं तुम्हाला ऑनलाईन 200 रुपयाचं पारितोषिक असेल. झेल टिपायला हवा. आम्ही प्रतीक्षा करू की ऑनलाईन कधी होईल. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन्स ईगल 11 बनाम स्टार 11. याच दरम्यान व्यासपीठावरती उपस्थित आमचे सन्माननीय अमन एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर जलाल शेठ यांच्याकडनं खरं तर 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभले या स्पर्धेकरता. त्यांचे मनपूर्वक हार्दिक आभार आहे. चला अमन 11 अमन एंटरप्राइजेस या टीमची चला बॅटिंग आहे तर आपण दोन्ही सलामीर पाठवायचे आहेत. आणि खरं तर या टीमचे पुरस्कृते आमचे जलाल शेख हेही व्यासपीठावरती आहेत आणि खास करून खरं तर त्यांचा या टीमचा सामना पाहण्यासाठी सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित राखले.
अब आता खरं तर ज्या संघाची बॅटिंग आहे अमन एंटरप्राइजेस 11 अर्थात मोबिन शेख यांचा संघ आहे। या टीमच्या सर्व खेळाडूंना सुवर्ण संधी फलंदाजांना जर आपण षटकार ठोकला तर 500 रुपये आणि जर चौकार ठोकला तर 400 रुपये अमन एंटरप्राइजेसचा प्रोप्रायटर आमच्या जलाल शेख यांच्या वतीनं खरं तर या टीमचे पुरस्कृत आहेत आणि आपल्या टीमला मोटिवेशन करण्यासाठी आज इथे उपस्थित राहिले। त्यांच्याकडनं पारितोषिक लागले गेले। षटकार ठोकला तर त्या फलंदाजाला प्रत्येक षटकाराकरिता 500 रुपये आणि प्रत्येक चौकाराकरिता 400 रुपयाचं पारितोषिक आहे। आणि टॉस खरं तर इथे झालाय, टॉस जिंकलाय ईगल 11 संघानं आणि झेल सोडणाऱ्या खेळाडूला खरं तर अमन 11 हा संघ गोलंदाजी करतोय। त्या खेळाडूंनाही सुवर्ण संधी, जर झेल सोडला तर तुम्हाला त्या प्रत्येक खेळाडूला 500 रुपये मिळतील। आणि पहा गोलंदाजी करणाऱ्या टीम खेळाडूंना सुवर्ण संधी, झेल सोडला तर तुम्हाला सन्मान्य जलालजी शेख यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे। हे थोडस वेगळं पारितोषिक आहे। आय थिंक इथे ही मी म्हणेल थोडंसं मास्टर माइंडेड खेळतात साहेब, कारण का त्यांची टीम विजयी व्हावी याकरिता हा पारितोषिक लावला गेलाय। कारण का जर झेल सोडले तर आपली बॅटिंग करणारी टीम जिंकेल यात शंका नाहीये आणि हे पारितोषिक लावले। चला बॅटिंग करणारी टीम चला दोन्ही टीमला विनंती असेल की आपण सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे। अमन एंटरप्राइजेस 11 मोबिन शेख जरा सहकार्य करायचं आहे, कारण का आज स्पर्धेचा अंतिमचा दिवस आहे। मेगा फायनल त्याच्यानंतर प्रेझेंटेशन सेरेमनी आहे, अगदी तेव्हाही आपल्याकडे वेळ असायला हवा, त्याकरिता तुम्ही जरा थोडीशी घाई करायची आहे, सहकार्य करायचं आहे। MPL धमाका आहे जरूर, आज खरं तर एन्जॉयमेंट करण्याचा दिवस आहे, परंतु त्यासोबत क्रिकेटचा थरारही या मैदानावरती रंगला झाला पाहिजे। आणि आमचे मुन्ना शेख हेही ते आलेत, खरं तर तेही आज खेळताना पाहायला मिळतील। मोबिन आणि इम्तियाज ही सलामी जोडी आता बॅटिंग साठी उतरले गेले। लक्ष्य असेल 43 धाव्यांचं, 42 धावा बनल्या गेल्या, 43 धाव्यांचं लक्ष्य आहे। खेळाडू कक्ष एक विशेष सूचना असेल तुमच्यासाठी की आपण डगआउट्स मध्ये बाहेर नाही निघायचं आहे, डगआउट्स मध्येच आपण बसायचं आहे। तुम्हाला खेळाडू कक्ष त्यासाठी बनवला गेला, त्याकरिता तुम्ही खेळाडू कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे। यस, पहा तुम्हाला स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे, आपण डगआउटच्या बाहेर निघायचंच नाहीये, आत बाहेर करायचं नाहीये सारखा। जर तसं घडलं पेनल्टी तुम्हाला दिली जाईल आयोजकांच्या वतीनं, याकडे लक्ष केंद्रित करा। चला आपण सामन्याला सुरुवात करूया। अगदी भरपूर सामने आजच्या दिवसामध्ये खेळायचे आहेत, त्याच्यानंतर मेगा फायनल आहे, प्रेझेंटेशन आहे। मोबिन आणि इम्तियाज ही सलामी जोडी आली आहे। चला विनंती असेल की आपण सामन्याला सुरुवात करूया, भरपूर वेळ घेतला जातोय पहिल्याच मॅच करता। आणि गोलंदाज रियाज आलेत, भरपूर दमछाक झाली आहे खरं तर बॅटिंग करत असताना रियाजची आपण पाहिले, अगदी वन डाऊनला आले होते, त्याच्यानंतर शेवटच्या चेंडूपर्यंत राहिले होते। 18 चेंडू मैदानावरती राहिले, त्याच्यानंतर पहिल्या षटकाकरिता गोलंदाज म्हणून आलेत रियाज आणि समोर एक चांगला विस्फोटक फलंदाज तुम्हाला मोबिन पाहायला मिळेल, इम्तियाज आहेत। चला पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय, सामन्याला सुरुवात 43 धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये। अगदी या टीम करिता सुद्धा हा विजय फार महत्त्वाचा असेल। कालच्या दिवसामध्ये एक सामना जिंकलाय, एक सामना गमावलाय,
या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवण्यासाठी हा सामना याही टीमला जिंकणं फार गरजेचं असेल. जर इथे परास्त झालं तर तिथे तुमचा रन रेट चेक केला जाईल. तुम्हाला सामना खेळायला मिळेल की नाही हे मात्र जरूर आमची कमिटी तुम्हाला निर्णय पोहोचवेल. परंतु इथे स्वागत केलंय पहिल्या चेंडूवरती. जसा अरबाजने चौकार दाखवला होता तसा मोबिननं या उत्तरार्धामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार दाखवलाय. जर कुठला संघ दोन्ही संघ जर का 2 सामने जिंकले अथवा 2 सामने जिंकले आणि 1 सामना हरला तर तो कमिटी डिसिजन घेईल का चिठ्ठीवरती जो काही असेल तो तुम्हाला निर्णय दिला जाईल. कारण का क्वालिफायर साठी तो निर्णय महत्त्वाचा असेल. याच दरम्यान सुभाषजी डोंगरे यांचे तर शुभ आगमन झालं तर त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. आपलंही मोहल्ला प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत आहे. दुसरा चेंडू भिरकावला आउट. ठोकला षटकार. मास्तर पारितोषिक लावलं होतं जलाल शेख यांच्याकडनं अगदी षटकाराकरिता 500 आणि चौकाराकरिता 400 म्हणजे 2 चेंडूमध्ये साहेब 900 रुपये कमवलेत मोबिनला. अजून धावा अशा पद्धतीने आल्या तर अजून कॅश प्राइज दिलं जाईल. आणि सुभाष डोंगरे अगदी 40+ मास्टर आमचे त्यांचं इथं शुभ आगमन झालंय. स्वागत आहे तुमचंही. गोलंदाज तयार आहे. गोलंदाज रियाज वरती आक्रमण. पहिले 2 चेंडू 9 धावा आल्यात. आडव्या बॅटने गॅप भरपूर थँक्यू. चौकार आलाय. धावा धावफलकावरती 14 लागल्या गेल्यात पहिल्या 3 चेंडू मध्ये. अगदी इथे अरबाजला प्रश्न पडला असेल की यार रियाजला आपण पहिल्या षटकासाठी गोलंदाजीला बोलवलंय खरं की तो कारकीर्द साबित होईल का, चांगली गोलंदाजी करेल का. पहिल्या 3 मध्ये तर चेंडू चांगले नाही राहिलेत. अंतिमचे 3 चेंडू खरं तर हा गोलंदाज चांगले करेल का, कमबॅक करून देईल का. ज्या पद्धतीनं आतिकनं खरं तर पहिलं षटक फेकलं होतं पहिल्या 17 मध्ये, चांगली गोलंदाजी फक्त 5च धावा दिल्या होत्या. तशाच प्रकारची गोलंदाजी आता रियाजला करावी लागेल. हे अंतिमचे 3 चेंडू कदाचित या 3 मध्ये विकेट यायला हवी. कॅचची नामी संधी जे 500 रुपयाचं पारितोषिक. अगदी जलाल शेख 4 चेंडू झाले, 4ही चेंडूवरती पारितोषिक लागले. 1 षटकार 2 चौकार आणि ते झेल ड्रॉप. हे जवळजवळ 1800 रुपये पहिल्या 4 चेंडू मध्ये दोन्ही खेळाडूंनी पटकावलेत. कॉमेडी सीन जरूर पाहायला मिळाला. परंतु MPL म्हटलं तर तुम्हाला आज दिवसभरामध्ये हे सर्व काही पाहायला मिळेल. हे पारितोषिक भरपूर चांगलं आहे. फटका ही चांगला आहे. पहिल्याच ओव्हर मध्ये इथे सामना खुला करतोय. यस डीजे. बावीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 2 षटकार 2 चौकार मोबिनच्या बॅटनं आणि 1 झेल ड्रॉप आहे. पारितोषिक अगदी 5ही चेंडूवरती पटकावली गेलेत. यॉर्करचा मारा. खरं तर हा चेंडू आधी म्हणजे पहिल्या चेंडूपासून ही लाईन असायला हवी होती. षटक समाप्त झाले. धावा
कुठलाही गडी न गमावता. तेवीस धावा पहिल्या षटकात आल्यात. 18 चेंडूचा खेळ बाकी आणि 20 धावेची गरज आहे. सोहेल साठी सुद्धा पारितोषिक आलंय. त्याने झेल सोडला गेलाय आणि जे पारितोषिक लागलं होतं आणि ते त्यांना दिलं जाईल सामना संपल्यावरती. काही हरकत नाही. आमचे मुख्य अतिथी तुम्हाला पारितोषिक देतील. तो घेणं न घेणं तुमचा भाग राहील, परंतु आम्ही अनाउन्समेंट केलं म्हणजे आमचं कर्तव्य आहे, तुम्हाला आम्ही देऊ. आणि ऋषिकेश गोंधळी यांचं इथे शुभ आगमन झालंय. त्यांचे आपण स्वागत करूया. अगदी 40 प्लस चे मास्टर आणि यंदाचा हंगाम भरपूर चांगल्या पद्धतीने गाजला आणि यंदाच्या हंगामामध्ये बाईक जिंकली त्याने. एक बायकर मॅन अगदी तुम्हाला मंचावरती पाहायला मिळतील. त्यांचं स्वागत करूया. आणि मयूरजी म्हात्रे त्यांचंही आपण स्वागत करूया. या आपण व्यासपीठावरती. चला खेळाला आपण स्पीडअप करूया. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. गरज असेल इथून 20 धाब्यांची. 18 मध्ये 20 धाब्याची गरज. गोलंदाज नईम शेख. चला वेळ जास्त घालू नका. चला गोलंदाजी करणारी टीम सहकार्य करायचं आहे. भरपूर वेळ वाया जातोय आणि मित्र म्हणे गोलंदाजी करणारी टीमचा शेवटचा सामना असेल कदाचित, त्यामुळे त्यांना फरक पडणार नाहीये, त्यामुळे ते भरपूर वेळ वाया घेतात. कमिटीकडनं एखादा स्ट्रिक्ट डिसिजन येणं फार गरजेचं असेल. पहिल्या चेंडूची ड्राईव्ह केला ऑफ साइडला. दुसरीचा प्रयत्न राहील आणि 2 धावा इझिली पूर्ण झाल्यात. 2च्या मदतीने धावपलकावरती 25 म्हणजे अजून 18 ची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे तिथून 17. हे जर का षटक चांगलं राहिलं गेलं तर जरूर अमन 11 संघ या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो आणि त्यांना गरज आहे खरं तर डू अँड डाय, जिंकू किंवा मरो. अगदी या सामना ही लढत त्यांच्यासाठी राहिली गेली. या मॅच मध्ये काय घडणार आहे? पहिल्या षटकामध्ये जशा धावा 23 बनल्या गेल्यात, अगदी मॅचचं चित्र स्पष्ट झालंय. मोबिन फुलटॉप इरफान होते. अगदी अमन 11 हा संघ खरं तर त्याने पुरस्कृत केलात. पुरस्कृत आहेत या संघाचे ते. आणि इथे थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. गोलंदाज तयार आहे. इथे अपील केले, जोरदार जोरदार अपील, परंतु पंच तटस्थ आहेत. पंचावरती प्रेशर नाहीये या गोष्टीकरिता. पंचांनी सांगितलं की इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क जुळला नाहीये. चेंडू डॉट आलाय. 3 चेंडू 27 धावा धावपलकावरती लागल्यात. अजूनही 16 ची गरज आहे. चेंडू इथून शिल्लक आहेत 15. 15 मध्ये 16 ची गरज आहे. गोलंदाज तयार आहे. भरपूर चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये. यॉर्करचा मारा पेश केला, अगदी खोदून काढलाय डीप पॉइंटला. तिथेही चांगली फिल्डिंग राहिली गेली आहे, परंतु 2 धावा सहज पूर्ण होतात. 2च्या मदतीने आता धावा 29. अजूनही 12 ची गरज आहे. अजूनही 14 हवेत. 14 ची गरज आहे. फटका आई सुरेख चौका
अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आणि 10 धावेची गरज आहे. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावपलकावरती लागल्या गेल्या 33 म्हणजे आता 10 धावेची गरज आहे. चला मोबिनच्या बॅटनं आतापर्यंत 2 षटकार आणि 3 चौकार पाहायला मिळालेत. काउंटिंग केली जाईल पारितोषिकाची परंतु मॅच संपल्यानंतर. फुलटॉस डीपला तिथे खेळाडू पाहायला मिळतील. धाव मिळेल फक्त एकच आणि इथे धाव घेणार नाहीयेत मोबिन. शेवटचा चेंडू होता. सिंगल मिळाली आहे. धावपलकावरती 34. 12 मध्ये आता 9 ची गरज आहे. आणि मोबिनच्या बॅटनं या संपूर्ण धावा मोबिनच्या बॅटनं झाल्या. 34 धावा धावपलकावरती आणि मोबिन स्वतः खेळतो 34 वरती. आणि इम्तियाज अगदी फक्त नॉन स्ट्राईक एंडला राहिलाय. चला जास्त वेळ खर्च करू नका. गोलंदाजी करणारी टीम अमन 11. चला जास्त वेळ खर्च करू नका. 12 मध्ये 9 वाचवायचे आहेत. चला टीम मीटिंग कमी असू द्या. चला जास्त वेळ खर्च करू नका. अगदी आपली
MPL धमाका आहे. एन्जॉयमेंटसाठी खरं तर ही स्पर्धा आपण ऑर्गनाईज केली आहे, त्यामुळे अशा कुठल्या प्रकारचा वाद होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. आणि परत एकदा आपण सामन्याला सुरुवात करतोय. 12 मध्ये आता 9 धावेची गरज आहे. गोलंदाज रिजवान आलेत. स्ट्रायकर एंडला मोबिन, ज्याच्या बॅटने आतापर्यंत 34 धावा. पहिला चेंडू डॉट आलाय. मधल्या काळामध्ये जे काही घडलं ते विसरून खरं तर या गोलंदाजाने भरपूर चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केलाय. पहिला चेंडू डॉट आलाय. जर हे षटक निर्णायक राहिलं आणि मोबिनची विकेट या गोलंदाजाने घेतली तर कदाचित या मॅच मध्ये अमन 11 कमबॅक करेल हे जरूर पाहायला मिळतंय. अगदी चांगली सुरुवात आहे. हा ही चेंडू भरपूर चांगला राहिला, परंतु यष्टी रक्षकाने केली चुकी. इथे मात्र सिंगल बाईजच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. पंच बाईज आहे ना? येस, बाईज आहे. अगदी मोबिनने आतापर्यंत 34 धावा त्याच्या बॅटनच कुठून काढल्यात, परंतु ही पहिली धाव खरं तर या मॅच मध्ये 43 धावांचा पाठलाग करत असताना बाईजच्या माध्यमातून. म्हणजे गोलंदाजाने आतापर्यंत भरपूर चांगली गोलंदाजी, जरूर थोडासा मार राहिला गेला कारण का समोर तेवढ्या ताकदीचा फलंदाज होता आणि त्याचा बॅटिंग परफॉर्मन्स आजच्या सकाळच्या सत्रामध्ये भरपूर चांगला राहिला गेलाय. आता स्ट्रायकर एंडला इम्तियाज आलेत. खरं तर मागील 2 षटक नॉन स्ट्रायक एंडला राहिला, त्याच्यानंतर आता स्ट्रायकर एंडला. इथे काय घडलं जाईल, त्याच्या बॅटने धावा बनतील का? यॉर्करचा अगदी जबरदस्त गोलंदाजी, यॉर्करचा मारा पेश केलाय या गोलंदाजानं. अगदी गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल रिजवान. भरपूर चांगली गोलंदाजी. या मॅच मध्ये अजूनही कमबॅक करू शकतो अमन 11 आणि हे सांगत असताना इम्तियाजने आतापर्यंत 3 मध्ये फक्त 1च धाव. अगदी 52 टीम साठी या फ्युचरचा गोलंदाज तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आणि MPLचं खरं तर हेच उद्दिष्ट आहे की नवीन खेळाडू कसे आपल्याला मिळवता येतील, त्याच करिता तरी MPLचा धमाका तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे फेकम फेक चालू आहे आणि 2 धावा पाहायला मिळतील. अगदी धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात 37. म्हणजे अजूनही 6ची गरज आहे. 9 चेंडू 6ची गरज आहे. या गोलंदाजानं 8 चेंडू आहेत, 8 बॉल आहेत. 8 चेंडू 6ची गरज आहे. गोलंदाज भरपूर चांगली गोलंदाजी करतोय. हा फटका भरपूर चांगला आहे आणि हा विजयाचा षटका ठोकला